लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान मोलाचे प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीत राष्ट्रीय पंचायत राज दिन उत्साहात संपन्न, नवनियुक्त सदस्यांचा गौरव. सांगली, समृद्ध लोकशाहीचा खरा पाया हा पंचायत राज संस्थांमध्ये आहे. ग्रामीण जनसमुदायाला सत्तेत वाटा देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी 73वी घटनादुरुस्ती ही मैलाचा दगड ठरली, असे स्पष्ट मत सांगली जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ऐतिहासिक वारसा आणि घटनात्मक दर्जा यावेळी बोलताना डॉक्टर जमादार म्हणाले की 24 एप्रिल 1993 रोजी 73व्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी झाली, ज्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक संरक्षण मिळाले. तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या दिवसाचे महत्त्व ओळखून तो राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून घोषित केला. राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून आज देशभर या दिनानिमित्त जनजागृती केली जात आहे. समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक. विकासाची प्रक्रिया केवळ सरकारी यंत्रणेपुरती मर्यादित न राहता त्यात स्थानिक लोकांचा सहभाग असणे अनिवार्य आहे. विशेषतः अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांचा सक्रिय सहभाग वाढला तरच खऱ्या अर्थाने पंचायत राज यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा सन्मान या कार्यक्रमाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील उद्योन्मुख नेतृत्वाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सागर बिरनाळे व अमित शहा, सांगली मनपा स्वीकृत सदस्य सूरज मखदूम व ॲड. अरविंद सकपाळ, पंचायत समिती सदस्य या सर्वांना शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर प्रारंभी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस डॉक्टर सिकंदर जमादार आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सुचेता कांबळे, प्राध्यापक अरविंद जैनापुरे, पैलवान प्रकाश जगताप, मुनीर शिकलगार, संदीप आडमुठे, विश्वास यादव, नामदेव पठाडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देशभूषण पाटील यांनी केले, तर आभार अजित ढोले यांनी मानले. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.